रेल्वेच्या परीक्षा आणि SSC CHSL मध्ये किती छान प्रश्न विचारले जातात. पहा प्रश्न. जर गोलाची त्रिज्या म्हणजे स्फिअरची रेडियस 2 सेंटीमीटरने वाढवली तर त्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ म्हणजे सरफेस एरिया 1056 चौरस सेंटीमीटरने वाढते. तुम्हाला गोलाची त्रिज्या विचारली आहे. मला सांगा पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? 4πr². हा आहे सरफेस एरिया म्हणजे स्फिअरचा सरफेस एरिया. त्यांनी काय म्हटलंय, हे जे आहे r ते r+2 झालं. बघा 4πr च्या जागी r+2 झालं. तर ते आधीच्या पृष्ठफळापेक्षा म्हणजे 4πr पेक्षा कितीने जास्त आहे? 1056 जास्त आहे, कारण तेवढ्यानेच वाढलेलं आहे ते. आता मला हे सोडवायचं आहे. बघा ना, मी 4π कॉमन घेतो. 4π कंसात काय उरतं? r+2 म्हणजे a + b चा स्क्वेअर. हे काय येणार? r² अधिक 4r अधिक 4 वजा इथे 4π तर कॉमन गेलेला आहे, फक्त r² उरतं बरोबर 1056. आता इथे 4π म्हणजे काय? 4 × 22/7. आता इथे r² कॅन्सल होईल. 4r अधिक 4 हे फक्त कंसात उरेल आणि तिकडे 1056. आता बघा ना, मी डायरेक्ट इथे भाग लावू शकतो. जर मी 4 ने भाग लावला, कारण 4 तिथे खालीच जाणार आहे. 4 × 1 = 4, इथे 4 × 2 = 8, 2 उरले, 4 × 3 = 24, 4 × 4 = 16. नंतर परत 22 ने भाग लावू शकतो. 22 × 1 = 22, इथे बघा 22 × 1 = 22, 2 उरले आणि 4 उरले, सॉरी 4 आणि इथे 44 म्हणजे 22 × 2 = 44. हा जो 7 आहे तो तिकडे गुणाकारात जाणार. काय येणार उत्तर बघा? 4r अधिक 4 बरोबर 7 × 12 तो येतो 84. आता 4 तिकडे जाणार, 84 वजा 4 ते येणार 80. याचा अर्थ 4r बरोबर 80. मला सांगा rचं उत्तर काय येईल? 80ला 4 ने भागलं, उत्तर किती येतं? उत्तर येतं 20. आता काय होतं, तुम्ही चुकून 20 मार्क करून टाकता, पण हे चुकलंय. विचारलंय काय? गोलाची वाढ झाल्यानंतर त्याची त्रिज्या किती? गोलाची वाढ 2 ने झाली आहे ना, मग 20 मध्ये 2 मिळवणार, जे येतं ऑप्शन क्रमांक 3 22 सेंटीमीटर. बघा किती सिंपल प्रश्न आहे. अशा पद्धतीने सोडवलं तर परीक्षेमध्ये लवकरात लवकर सुटतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.